बघा सगळ्यात पुढे कोण चाललंय बघा. कोण आहे पुढे, सगळ्यात पुढे कोण आहे? सगळ्यात अगोदर कोणाला घाई झाली जायची? अर्जुना. चला आम्ही आज कुठेतरी चाललोय आणि खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग बनवतोय, तर बाहेर चाललोय, तर म्हटलं आता ब्लॉग पण शूट करूया. कुठे चाललो अहिल्या आपण? आपण चाललो आहे पण ते सिक्रेट आहे. साहिल बाय. बाय बाय. अहिल्याला काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला, पण ती विसरली. काय सांगायचं होतं अहिल्या? हा, रुसली. बघा ना स्वतःचे कपडे घेऊन चालले. अगं आमच्या पण बॅगी नाही ना आणल्या. गेली. बघत पण आमच्यावर रुसली ना. आम्ही तर खूप म्हणजे फिरायचा मस्त प्लॅन केलेला, पण तो काय माहिती सक्सेसफुल होतोय की नाही. पहिलं तर आम्ही ठरवलं की हरिद्वार ऋषिकेशला जायचं, पण थंडी खूप आहे म्हणून कॅन्सल केलं. नंतर केरळ राजस्थान आम्ही डिसाईड केलं, पण तिकडे लेट झाला मला बुकिंग करायला. ऍक्च्युली अर्जुन अहिल्या आम्ही सगळे थोडे आजार घेतो, सर्दी खोकला, मग तिकडे बुकिंग नाही केलं. आणि आता ऐन वेळेस आम्ही कोकणाचा प्लॅन केलेला आहे. आता बघू तो प्लॅन तरी आमचा कसा होतोय. म्हणजे आम्ही असा प्लॅन केलाय ना, शेवटच्या क्षणापर्यंत आमचं नियोजन चालू होतं. बसने जायचं की फोर व्हीलरने जायचं, नक्की काय करायचं. एकतर आमची माणसं पण खूप आहेत पुण्यावरून, राजगुरुनगरवरून, तर एवढी सगळी मोठी फॅमिली घेऊन आम्ही चाललोय. आणि खूप फॅमिली मेंबर्स आमचे जवळजवळ 20 असतील, एवढी आम्ही सगळी माणसं चाललोय. तर खूप धमाल करणार आहोत आणि फॅमिली सोबत असली की अजून जास्त. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचं नियोजन ना 8 दिवसापासून चाललंय, पण ते सक्सेस होतच नव्हतं. आणि कॉल करतोय, चॅट करतोय, व्हिडिओ कॉल करतोय, कॉन्फरन्स कॉल सगळं चालू आहे. पण आम्ही आता म्हणजे आमचं 11-12 आमचं ठरलंय की कुठे जायचंय, कसं जायचंय, कुठे राहायचंय. ते पण अजून सगळ्यांना रूम्स भेटलेल्या पण नाहीये. आता तिथे जाऊन आम्हाला शोधायचे. म्हणजे एवढी लहान मुलं आम्ही घेऊन चाललोय आणि असला गोंधळ होणार आहे. आणि लहान मुलं पण किती आहेत ते पण बघा तुम्ही. खूप लहान मुलं आहेत. अजून पुढे पण आमच्या फॅमिलीची आहेत. आणि आम्ही आज म्हणजे किती 12 वाजता आम्ही डिसाईड केलंय की आता निघायचं. मग विचार करा तुम्ही आमची किती घाई आणि किती गोंधळ झाला असेल ते. अशी फॅमिली तुम्ही बघितली नसणार शेवटच्या क्षणापर्यंत नियोजन. आणि सकाळी असा विचार केला की नाश्ता करून निघायचं. फिक्स नाही. आम्ही नाश्ता केला, नॉर्मल झालं तरी फिक्स नाहीये. मग आता काय करायचं, 1 वाजले, जेवायची वेळ झाली. आता काय, मग घरातले म्हणले बनवा जेवण, आता आपण जेवणच निघूया. मग जेवण बनवलं, जेवण खाल्लं, तेव्हा आता कुठं डिसाईड झालंय चाललोय. आता डिसाईड झालं आमचं फिक्स. आता निघालोय आम्ही. 4 वाजून गेलेत ऑलरेडी आणि आम्हाला जायचंय कोकणात. वा. तर नक्कीच तुम्ही चला आमच्या बरोबर. आम्ही काय काय एन्जॉय करतो, कुठे जातोय ते सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. हे बघा आमची गाडी म्हणजे नेहमी फुल भरलेली असते, कधी तुम्हाला रिकामी दिसणार नाही. एवढं सामान असतं ना. आणि हे मेंबर्स अगोदरच येऊन बसले, अति उत्साही मेंबर्स. अर्जुन मी येऊ की नको येऊ, मला बाय करते. बघ ना बाई. बस मी व्हिडिओ काढत होते. कुठून बसू मी, तू सांग. तू इकडून बस. मीच येऊ. नाही तो साहिल म्हणते का काय कळत साहिल, नाही. हे बघा हा साहिल आणि मी साहिल, त्याच्यामुळे कळत नाही मग मी नक्की कोणाला म्हणते. हे बघा अर्जुन हाय कर, बघ हाय कर. डायरेक्ट पायापाशी हाय कर. हाय. अर्जुन इकडे बघ. स्ट्रगल. स्ट्रगल. हे बघा पाठी बघा किती सामान आहे, म्हणून इथे एवढंच. कोकणात माणसाला सामानाची कमी आहे, खायची आम्ही इकडनं मदत घेऊन चालले. 3 दिवसाची. याला नाही कळणार, हा बॅचलर आहे ना. आता 2 लहान मुलं असल्यावरती सामान थोडं होणार की नाही जास्त. खायचं प्यायचं त्यांचं. आम्ही इकडे बाहेरचं जास्त खात नाही. आणि आम्ही आईसाठी घरातूनच पाणी घेतलेलं आहे. पाणी त्यांना घरातलं घेतलं आम्ही. बिस्लरी घेऊ शकतो म्हणा, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही स्नॅक्स पण, ड्राय स्नॅक्स पण घरीच बनवले. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आम्ही काय काय देतो मुलांना बाहेर जाताना खायला. आम्ही बाहेरचं खात नाही म्हणून आम्ही सगळे स्लिम ट्रिम आहे. काय मम्मी? मग काय एवढं खरंय. मग अर्जुन सांग त्यांना काहीतरी चांगलं 2. आणि आम्हाला प्रोत्साहन देणारा हा आमचा साहिल, मम्मींचं नातं आहे बरं का. आणि स्वतः फार बाहेरचं खातो. आणि म्हणतो हो आई खरंच बाहेरचं नाही खायचं, बाहेरचं चांगलं नसतं. हो खरंच गाई. आई समोर शायनिंग मारतो, हा. पण ना त्याच्या घरी असल्यावर तिला नाटकं करतो. नाही त्याला माहितीये, तो आईला घाबरतो ना.
एक्सप्रेस करतो तुम्हाला. मला आज एवढा अंधार ठेवलं किती तसं- काळा दिसतो मी तसा काय. हुशार मुलगा तो आहे. हँडसम बॉय हॉलिवूडचा हिरो आहे आमचा. मग? एकदा इंग्लिश बोलायला लागलं ना बस तुम्ही ऐकतच राहाल. बाई, बाई, आमच्या तर डोक्याच्या वरून जाते त्याची इंग्लिश. साहिल बोल रे जरा सॅम्पल दाखव. हो मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं बा, झालं ना. आणि सगळ्यांनी नसेल ना बघितलं. हा. बघितलं मला खेळलं. तेव्हाचा व्हिडिओ बघणार आहे. आईबद्दल ना जरा थोडस भाषण करून दाखव. हा, दाखव. बघू दे काय बोलतो तू. दाखव, चल, मला पण आज Content साठी तुम्ही काय काय करायला तर आलो. कॉन्टेंट नाही रे बघू दे ना तू काय बोलशील आईबद्दल. मी पण जरा नाही, curious मला आहे पण ऐकायचंय हा, साहिल माझ्याबद्दल मला काय. पण ऐकायचंय. ओहो अरे. बघितलं? तुम्हाला गाडीत बसले व्हिडिओ चालू झालं ऐकायला लागतं का? ना. अरे बोल की नंतर बोल ना. अजून किती मोठी ट्रिप म्हणजे तुला आईबद्दल नाही बोलायचं. हा म्हणजे त्याला आई तुझ्या मम्मी बद्दल अहो बोलायचं का? आई बद्दल बोलण्यासाठी एक व्हिडिओ कमी पडेल हो. बघितलं? बघ, पडू दे आपण 2 पार्ट बनवू. बघितलं आयुष्य कमी पडेल काय हो, नको, हो. नको, आपण 2, 3, 4 शब्दांमध्ये नाही म्हणतायत पार्ट. आई शब्दांमध्ये नाही म्हणतायत आई बद्दल व्याख्या. मानलं पाहिजे हा. बघितलं बघा, याच्यात बोलायला सगळं बघा. काही आलं म्हणजे काय. हे बघा अर्जुनला गाडी चालवायला जायचंय पुढे. काय अर्जुन अर्जुन डिरेक्शन सांगतो राईट मार राईट बघितलं? मला. अहो पप्पा चुकते काय? तुम्ही. डॅडूकडे नानाकडे जायचं का तुला जा पुढे जा नानांकडे जा. पुढे तर बघ त्याचे नाना बसले डॅडू गाडी चालवतायत. अर्जुना अर्जुन आता बघणार पण नाही. आता तो बघणार पण नाही असा मुलगा आहे तो. आता इग्नोर. हा आता सरळ इग्नोर. ए बबडी ए अर्जुन ए बाबू नाना झाला? नाना पण झलक दाखव ना एक. हा, बघितलं आणि डॅडूची झलक. डॅडू तर गाडी चालवते त्याच्यामुळे काय. आम्ही आता मानगावला पोहोचलो आहोत आणि इथे एका हॉटेलवरती थांबलो आहोत जेवणासाठी. आता मी अर्जुनचं जेवण बनवणार आहे. त्याचं सामान आणलंय मी सगळं. त्याची छोटी छोटी भांडी पण आणलीत. आणि आमचे बाकीचे अजून सगळे जे आहेत ते पुण्यावरून अजून काही आलेले नाहीयेत. तोपर्यंत अर्जुनचं होईल जेवण. ये अर्जुन ये. तू बघितलं पकडू नको सांगतोय पकडू नको. आता मी नाही पकडलं तर पडणार नाही का. त्याला याच्यावरूनच चालायचंय. हाय अर्जुन. हाय अर्जुन. तिकडे खेळ जा. जा मामाला. हॉटेलमध्ये जेवतोय आता सगळे आमचे अर्जुन हे बघा पंचायतीची काठी घेऊन फिरतोय. अर्जुन हे अर्जुना बाबू काय करतोय अर्जुन काय करतो बाबू. मावशी खा. गुड मॉर्निंग. आम्ही आता गणपतीपुळेला आलेलो आहोत. चला आता देवदर्शनाला जाऊया. वेलकम टू गणपतीपुळे. हे बघा आम्ही सगळेजण आलो आहे इथे. मग इकडे हे बघा आम्ही गणपतीपुळेला आहोत आणि केवढी लाईन आहे बघा. गर्दी बघा एवढी गर्दी आहे. आम्ही पण डिवाइड झालोय. आम्ही आता 4 जण पाठी राहिलोय. दोन आहे असायच्या. हत्ती बघा किती छान आहे ना. स्टार्टिंगला एवढी मस्त वाटते बघायला. हे बघा सबस्क्रायबर्स आपल्या इथे भेटलेले यांना आहेत. पण घे सायली इकडे यांना पण येऊ. गणपतीपुळेला आम्हाला खूप सबस्क्रायबर्स भेटलेत. लाईन मध्येच खूप भेटलेत. इकडे गणपतीपुळेचा बीच आहे. हे बघ आमची चिल्लर पार्टी. संदेश! यायला खूप उत्सुक आहेत हे लोक. किती गर्दी आहे बघितलं ना. तिथे तिथे पूर्ण रोडने असा समुद्र आहे आणि साईडला दुकानं. किती मस्त हे दृश्य आहे. हे बघा हा आरेवारे बीच. आता आम्ही इकडे जाणार आहोत थोड्या वेळाने जेवल्यानंतर. किती मस्त निसर्ग सौंदर्य आहे कोकणाचं.
गणपतीपुळेनंतर आता आम्ही डायरेक्ट प्रवास करून देवगडला आलेलो आहोत. आम्हाला उद्या तारकर्लीला जायचंय आणि क्रिसमस असल्यामुळे कुठेच बुकिंग मिळत नव्हतं, म्हणून देवगडला मिळाले. आणि आज आमच्या घरात बर्थडे आहे, एक सेलिब्रेशन करायचंय. इथे मस्त आम्हाला एकदम छान रूम्स भेटलेले आहेत राहण्यासाठी, त्याही तुम्हाला दाखवूच. चला आपण आता बर्थडे सेलिब्रेशन करूया. हे बघा तिचा बर्थडे आहे, बर्थडे गर्ल, बर्थडे मॉम. हे बघा तिची मुलगी. हा सगळ्या संतूर मॉमी तुम्ही बघू शकता. Happy birthday dear Supriya, happy birthday to you. बार दिए आए, बार दिए आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you Supriya, happy birthday to you Supriya, happy birthday to you Supriya, happy birthday to you. जा. अरे तिला बरोबर अरे काय हे नाही नाही सुरी पकला आईले आईले त्याला ठेव, तेव्हा तू रुसला तर प्रॉब्लेम होईल परत. दुपारी पापड आहे ते पापड पाहिजे तुला देणार रे श्री, तू कुठं मध्ये घुसतो. हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही आता आलेलो आहोत देवबागला, नाही काय रे देवगडला, हा देवगडला, सॉरी देवगडला आलोय. आणि इकडे मस्त एकदम छान वातावरण आहे, सकाळचं वातावरण आहे. आता आम्ही रात्रीच आलो, इतके दमलेलो ना की आम्ही ब्लॉग शूट केलाच नाहीये, फक्त बर्थडेचा ब्लॉग शूट केलाय. आणि हे बघा हे आमचे रूम्स आहेत, इकडे सगळे नाश्ता करतायत, आता मला पण करायचंय. असं वातावरण आहे सकाळी सकाळी, इथे खूप छान वाटतंय. आणि इथे नाश्ता करायला बसलेत सगळे. इथे सकाळी सकाळी शेकोटी केलेली. अर्जुन, हे अर्जुना, हे बघ आम्ही तारकली बीचवर आलोय, अर्जुन आणि त्याच्या 2 आज्या. आणि हे मला काम लागलं आता शिंपले सांभाळायचं, शंख शिंपले सांभाळणारे मी बीचवरती. अर्जुन इकडे बघा. आता आम्ही चाललो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आपण चाललोय, घेऊन चाललोय. काय कुणाची काय चाललंय म्हणतात.
देती जिमा पाठी सांगा मला. सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुजरा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.